रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे। आपण जर एखादं चांगलं करत गेलं तर आपलंही चांगलं होतं, हे असे मला माझे आईवडील लहानपणी नेहमी म्हणायचे की सगळ्यांचं चांगलं होऊ दे, त्याच्यानंतर माझं चांगले होऊ दे, अशी माझी आई नेहमी भगवंताला रिक्वेस्ट करायची। तर माझं पण आज मला तेच म्हणायचं की मला चांगलं करायचं, मी चांगलं करत जाणार आहे, तर भगवंताला जेव्हा वेळ असेल किंवा बाकी सगळ्यांना वेळ असेल तेव्हा माझं पण चांगलं होईल, ह्याच आशेवरती, ह्याच अपेक्षेवरती मी त्याच पद्धतीनं अशाच पद्धतीनं मला काम करायचं आणि मी त्याच पद्धतीनं काम करतोय। पण तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे 100% आहेत। आज मी प्राईड पाम्स, ढोकळे कोळशेत रोडवरती प्राईड पाम्स नावाची 4 टावरचं एक कॉम्प्लेक्स आहे, जिथे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या इत्थंभूत सुखसुविधा आहेत। अधिक कोळशेत ढोकळे रोडला लागून असणारच हे कॉम्प्लेक्स आहे। फ्लॅटमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं डेकोरेशन केलेलं आहे, इंटिरियर केलेलं आहे। अधिक जी बाल्कनी आहे ती पण खूप चांगल्या पद्धतीने आहे। असाच एक सुंदर असा फ्लॅट मी दाखवतोय आणि जर फ्लॅट बघितला आपण तर सकाळचं ऊन हे तुमचं पूर्ण तुमच्या घरामध्ये येईल, ह्याची मी नक्की गॅरंटी देऊ शकतो। कारण हे फ्लॅट जे आहे बाहेर जाताना पश्चिम दिशेला आहे आणि आतमध्ये येताना पूर्व दिशेला आहे। म्हणजे आता मी जर बाहेर आलो तर बाहेर जर तुम्ही बघू शकता, इथे साधारणतः तुम्हाला 3 लिफ्टचं प्रयोजन आहे, ज्या 3 लिफ्ट तुम्हाला वापरायला मिळतील। ओनरनी जर बघितलं तर बघा, हे आपल्याला हा दरवाजा त्यांनी बनवलेला आहे आणि जेव्हा आपण ह्या घराच्या आतमध्ये एंट्री करणार आहोत तर हे घर असणार आहे पूर्व दिशेला। म्हणजे आपण आतमध्ये येणार आहोत त्यावेळेला ही तुमची पूर्व असणार आहे, बाहेर जाताना तुमची पश्चिम असणार आहे। आणि अशा पद्धतीचा हा मोठा आणि चांगला असा हॉल आहे। तुम्ही हॉल बघू शकता। ह्या साईडला जर बघितलं तर डायनिंगसाठी आहे आणि त्यांनी भगवंताचं मंदिर त्यांनी त्या पद्धतीने त्या साईडला बनवलेलं आहे आणि ह्या साईडला त्यांनी हॉल। आता हे जे मंडळी आहेत 2 परिवार एकत्र राहत आहेत, त्याच्यामुळे थोडं तुम्हाला सामान जास्त दिसते आणि 2 परिवार एकत्र असल्यापासून आता यांना थोडा मोठ्या घरामध्ये जायचे, त्याच्याचमुळे हे त्यांचं विकण्याचं हे प्रावधान आहे। मेंटेनन्स वाईज जर बघितलं तर साधारणतः आपल्याला याचा जो मेंटेनन्स आहे 5,500 ते 6,000 रुपये तुम्हाला मेंटेनन्स असणार आहे। 671चा कार्पेट असणार आहे, अधिक बाल्कनी तुमची एक्स्ट्रा असणार आहे। जर तुम्ही बघितलं तर बाल्कनीचा एरिया जर बघितला तर अशी छोटी बाल्कनी नाही, चांगली मोठी अशी मस्तपैकी बाल्कनी आहे आणि ह्या पद्धतीनं तुम्हाला सोफाळा झुल्ला वगैरे पण त्या बाल्कनीमध्ये ठेवलेला आहे आणि वरती एसीचा डक्ट त्यांनी सेट ऑलरेडी केलेला आहे। भविष्यात हा जो व्ह्यू आहे तुमचा इकडल्या साईडचा हा आहे असाच राहणार आहे। इकडे बिल्डिंग येईल पण ते थोड्या कोपऱ्यात येईल, त्याच्यामुळे हा जो व्ह्यू आहे तुमचा खाडीचा किंवा ह्या साईडचा जो व्ह्यू आहे हा तुमचा कंटिन्यू आहे तसाच राहणार आहे। जर फ्लॅट बघितलं ना तर तुम्ही वरती त्यांनी फॉल सिलिंगचं सगळं काम ऑलरेडी केलेलं आहे, पद्धतशीर सगळं फॉल सिलिंगचं काम केले, वॉलपेपर वगैरे चांगल्या पद्धतीनं लावलेले आहेत। आणि ज्यावेळेला आपण त्यांच्या किचनमध्ये जाणार आहोत तर किचनचं जर बघितलं तर हे किचनही त्यांनी ऑलरेडी व्यवस्थित बनवून घेतलेलं आहे आणि किचनमध्ये पण जागा जी आहे ती मोकळी आहे। तसं बघितलं तर इकडे पण एक डक्ट आहे मोठं, हे डक्टही नंतर तुम्ही वापरात आणू शकता। ह्यांनी नाही वापरात आणलं तर ही जागा तुम्ही हे तोडून ही जागा तुम्ही तुमच्या आतमध्ये घेऊन येऊ शकता। मस्त आहे, कुठे लिकेज वगैरे 100% घर नाही आहे। म्हणजे नॉर्मली लोक म्हणतात लिकेज वगैरे, तर मी लिकेज आल्यानंतर घरात पहिलं बघतो, त्याच्यामुळे इथे फ्लॅटमध्ये हॉलमध्ये पण लिकेज नाही आहे किंवा तुम्ही किचन आला तरी लिकेज नाही आहे। त्याच्यानंतर मग इकडे कॉमन वॉशरूम आहे, ते खूप सुंदर आणि खूप चांगल्या पद्धतीनं इकडं बनवलेलं आहे। ह्याच्यात जर तुम्ही पुढे आलात तर ह्या साईडला परत एक ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे जो मोठा आहे आणि हे तर तुम्ही ह्या साईडला जर बघितलं तर प्रॉपर मशीन ह्या साईडला लावलेली आहे। अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे, ह्या पद्धतीचं हे बाथरूम आहे। त्याच्यानंतर जर आपण ह्या साईडला आलो तर एक कॉमन बेडरूम आहे जे लहान मुलांसाठी असणार आहे किंवा आता त्यांचं तर सध्या ते दोन भाऊ एकत्र राहतात म्हणून त्यांनी त्या पद्धतीने ते मॅनेज केलेलं आहे। हा रूम आहे, बघू शकता तुम्ही, त्या साईडला त्यांनी ऑलरेडी एक कपाट बनवलेलं आहे। ह्या साईडला प्रॉपर एक बेड आहे। बेडच्या दोन्ही साईडनी जर बघितलं तर तुम्हाला दोन्ही साईडला त्या साईडला पण जागा आहे, अधिक ह्या साईडला आलं तर इकडे पण जागा आहे, परत इकडे ह्या साईडला पण एक कपाट ठेवले। म्हणजे त्यांनी स्टोरेज जे बनवले ते ह्याच रूममध्ये 2 स्टोरेज केले, 2 कपाटं लावलेत, तरी पण त्यांना जागा सफिशियंट आहे। अधिक वरती जर तुम्ही बघितलं तर फॉल सिलिंगचं प्रॉपर काम ह्याच्यामध्ये केलेलं आहे आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर एक सेंट्रल टेबल लावला आहे। अधिक ही जी खिडकी आहे ह्या खिडकीचा इथे त्यांनी हे कडापा वगैरे सगळा सेट केला आहे, जेणेकरून इथे बसायला वगैरे किंवा व्यवस्थित त्या पद्धतीनं त्यांनी ते मॅनेज केलेलं आहे। आता जर आपण ह्या साईडनं बाहेर गेल्यानंतर मग आता आपला अजून एक बेडरूम बाकी आहे। त्याच्यानंतर आपला हा जो शेवटचा बेडरूम आहे हा पण खूप सुंदर आहे आणि खूप चांगला आहे। तुम्ही ह्या बेडरूममध्ये जरी आलात ना तर तुम्हाला समोर इमिडिएटली ड्रेसिंग टेबल आहे।
जर हा बेड बघितला तर बेड तुम्ही बघा, ह्या साईडला पण प्रचंड मोठी जागा आहे आणि अधिक आपण जरी ह्या साईडला गेलो तर मध्ये ह्या इथे पण जागा आहे आणि इथे जरी आलात तर इथे पण तुम्हाला अशी मोठी जागा आहे. इव्हन तुमचं कॉम्प्युटरचं नाही म्हटलं तरी 3 फुटाचं कटेल, म्हणजे 3 फूट इकडून 2.5 फूट तिकडून तुम्हाला जागा मोकळी मिळते. अधिक हे पद्धतशीर चांगल्या पद्धतीचं डेकोरेटिव्ह त्यांनी कपाट पण चांगल्या पद्धतीने बनवलेलं आहे. वरती फॉल सिलिंग पण बघा खूप सुंदर बनवलेलं आहे. फ्लॅट कुठेही लिकेज तुम्हाला इथे दिसणार नाही. आणि मग छोटंसं परत इथे त्यांनी एक टीव्हीसाठी पण टीव्ही युनिट बनवलेला आहे. अशा पद्धतीचा हा खूप चांगला फ्लॅट आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही इकडे आलात की इथं पण एक मोठं वॉशरूम आहे, हे चांगल्या पद्धतीने चांगल्या क्वालिटीनं डेकोरेट केलेलं आहे. साफसुथरं आणि सुंदर असं हे बाथरूम तुमचं आहे. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. हा फ्लॅट जर तसं बघितलं तर फर्निश फ्लॅट आहे. आता याच्यात जे ओनर आहेत त्यांना हे विकण्यामागचं कारण हे आहे की त्यांच्या परिवारामध्ये 2 भाऊ एकत्र राहतात. 2 परिवाराला जागा थोडीशी कमी पडते, त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आपण असेल तर थोडंसं मोठं घ्यायचं. त्याच्यामुळे जर एखाद्याला इस्ट्रीट फ्लॅट पाहिजे, बाल्कनी पण पाहिजे आणि लोकेशन वाईज जर 5-6 किलोमीटर अंतरावर ते हवं असेल तर त्यांच्यासाठी हा फ्लॅट असणार आहे. राईट पाऊंड सोसायटीचं नाव आहे. मेंटेनन्स सांगितलं, स्विमिंग पूल सांगितलं, क्लब हाऊस सांगितलं, सगळं तुम्हाला मी पार्किंग याच्यामध्ये आहे. स्टॅक पार्किंग तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. अशा पद्धतीचे प्लॅटफॉर्म नावाचे कॉम्प्लेक्स आहे. जर हा फ्लॅट आपल्याला बघायचा असेल तर मला सांगा, मी हा फ्लॅट दाखवतो. 1,35,00,000 रुपये त्याला मंडळींनी आपल्याला कोट केलेला आहे.